नवीन नाशिक परिसरात मतदानाची स्थिती। आज महाराष्ट्रात विधानसभेची 288 जागांसाठी निवडणूक होत आहे। कोण बाजी मारेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। नाशिक शहर नवीन नाशिक परिसरात शांततेत मतदान होताना दिसत होते। तसेच नवीन नाशिक परिसरात हिरे विद्यालय येथे एका व्यावसायिक मतदान करण्यासाठी गेले असता त्यांना तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांनी तुमचे मतदान झाल्याचे सांगण्यात आले। त्यावेळी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 88 उमेदवारांसाठी आज महाराष्ट्रात मतदान होते। तर आजची परिस्थिती नाशिक मधली कशी? नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारांना अतिशय अनुकूल असं वातावरण आहे आणि लोकांचा मुद्दा हा विकासावर आहे। ज्याच्याकडे विकास त्याच्याकडे मतदान असंच लोकांचा कल आहे। बहुसंख्य शेतकरी वर्गाला जे समाधान मिळालंय, वीज बिल माफीचं, स्त्रियांना मिळालंय लाडक्या बहिणीचं, अशा अनेक गोष्टींमधून लोक सरकारच्या पाठीमागे भक्कम उभे राहताना दिसत आहे। त्यात शिंदे साहेबांचं उत्तम असं उत्कृष्ट प्रशासन लोकांना भावलंय। त्यामुळे लोकांनी मतदान करताना कुठल्याही प्रकारची हायगे केली नसून एकदम भरभरून लोकांनी महायुतीला मतदान केलं। आणि संघाच्या बाबतीत जर विशेष सांगायचं झालं तर अतिशय देवळाली मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार सुरेशताई आयरे यांना सर्व बाजूंनी अतिशय भरभरून असं मतदान झालं। त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातो। उर्वरित ठिकाणी बघता कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार नसून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नवीन नाशिक परिसरात महाविकास आघाडीचे उभाटा गटाचे उमेदवार सुधाकर भाऊ बडगुजर यांनी आपली प्रतिक्रिया दिली। छान प्रतिसाद आहे। सकाळपासून मी सर्व मतदान केंद्र फिरतोय। जवळजवळ विधानसभा क्षेत्रामध्ये 70 मतदान केंद्र आहे। जवळजवळ 50 मतदान केंद्र फिरून झालं। अतिशय प्रचंड उत्साह आहे। लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये मतदानाचा उत्साह जास्त आहे। लोक बाहेर निघतायत का मतदानासाठी? निश्चितपणाने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदानाचा कौल आहे आणि निश्चितपणाने महाविकास आघाडीचा विजय ठरलेला। तसेच माजी नगरसेविका हर्षाताई बडगुजर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। प्रभाग क्रमांक 31 मध्ये पाथर्डी गाव येथे ही शांततेत मतदान सुरू असून तेथेही स्थानिकांनी कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षांच्या वतीने प्रतिक्रिया दिल्या आहेत। मतदान होतंय तुम्हाला? लोकांचा कसा प्रतिसाद आहे? छान आहे, सगळ्यांना छान प्रतिसाद आहे। लोक घरातून निघालेत का मतदानासाठी? सकाळी लवकर निघालेत का? सगळे निघाले। 11 वाजेपर्यंत बऱ्यापैकी मतदान निघालेलं आहे। पण आता जर काही कंपन्यांना सुट्ट्या होत्या आणि काही कंपन्या चालू आहेत, त्यामुळे बरेचसे लोक ड्युटीवर आहेत। त्यामुळे मतदानाचा जो ओघ आहे तो कमी दिसून येतोय। कंपनी सुटल्यावर येतील ना, म्हणजे हाती आल्यावर होतील ना, येतील आणि मतदान करतील। जनता जागरूक आहे, मतदान होईलच, नक्कीच होईल। या परिसरात पाटील नगर परिसरामध्ये आपलं काम आहे, लोक आपलं नाव घेत आहेत। नाशिक स्टार न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक।